नमस्कार, जय महाराष्ट्र. जसं आपण पाहतोय की मतदान झाल्यानंतर आणि निकालानंतर बऱ्याचशा घटना समोर आलेल्या आहेत. आम्ही विशेषतः पुणे महापालिका प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरी लोहगाव या प्रभागातून आम्ही जे शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार होते त्याच्यामध्ये गिरीजी जयवळ हे ओपन गटातनं होते. माझ्या मिसेस मीनाक्षी मस्के ह्या ओबीसी महिला गटातनं होत्या. हेमलताताई बनसोडे ह्या एससी महिला गटातनं होत्या आणि प्रदीप रावते एसटी पुरुष या गटातनं होते. तरी आमच्या 4ही उमेदवारांना जे मतदान कमी पडलं ते मतदानाच्या विरोधात आम्ही एक जन आंदोलन उभं केलं होतं. म्हणजे गावकऱ्यांनी ते आंदोलन केलं आणि त्याला एक मोठा सपोर्ट त्या ठिकाणी मिळाला आणि त्यावेळेला आम्ही EVM मशीनचं फोडून आणि दहन करून आम्ही त्याची प्रतिकात्मक होळी केली आणि त्याचा संदेश समस्त पुणेकरांना आम्ही देण्याचा प्रयत्न केला की हे जे मतदान EVMच्या माध्यमातून झालं आहे ते अवैध मतदान आहे आणि आमच्या मतांची चोरी होऊन आम्हाला त्या ठिकाणी कमी मतदान दाखवलं गेलं आहे. तर पुढचं त्याचं एक पाऊल म्हणून आम्ही पत्रकार परिषद देखील घेतली आणि आता त्याचं पुढचं एक पाऊल जे 26 तारखेला आपला प्रजासत्ताक दिन आहे त्या दिवशी आम्ही एक प्रतिकात्मक बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा एक उपक्रम राबवतो आहे. तो पुणे महापालिका प्रभाग क्रमांक कळस धानोरी लोहगाव या प्रभागामध्ये असणाऱ्या 4 प्रमुख चौकांमध्ये आम्ही त्या ठिकाणी मतपेटी ठेवण्यात येणार आहे आणि मतपत्रिका तयार करून आम्ही लोकांना आवाहन करणार की तुम्हाला इथून हे मतदान मतपत्रिकेद्वारे व्हावं की EVM मशीनद्वारे व्हावं यासाठी आम्ही जनजागृती करण्यासाठी हा एक अभिनव असा उपक्रम राबवणार आहोत.